मित्रांनो, तुमचे आजोबा किंवा पणजोबा एखाद्या जमिनीवर वर्षानुवर्ष कुळ म्हणून ती जमीन कसत असतील, पण ती जमीन अद्यापही तुमच्या नावावर झालेली नसेल. हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. परंतु कायदा सांगतो की तुम्ही त्या जमिनीचे आधीच मानवी खरेदीदार बनलेले आहात. फक्त एक कायदेशीर प्रक्रिया करायची बाकी आहे. कुळ कायद्यामध्ये 1 एप्रिल 1957 हा दिवस टिलर्स डे म्हणजे कृषक दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी कायद्याने सरळ नियम केला की जी व्यक्ती जमिनीवर कायदेशीर कुळ म्हणून शेती कसत होती, ती व्यक्ती त्या जमिनीची मानवी खरेदीदार बनलेली आहे. म्हणजेच तुमच्या आजोबांना त्याच दिवशी खरेदीचा हक्क मिळालेला होता. आता ही जमीन अधिकृतपणे नावावर करण्यासाठी कलम 32 अन्वये आपणास एक प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेअंतर्गत तहसीलदार त्या जमिनीची एक नाममात्र खरेदीची किंमत ठरवतात. ही ठरवून दिलेली रक्कम तुम्ही सरकारकडे जमा केली की ही जमीन तुमच्या नावावर 32 अन्वये केली जाते. एकदा का तुम्ही ही रक्कम भरली की सरकार तुम्हाला 32M चे प्रमाणपत्र देते. हे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या मालकीचा पक्का पुरावा असतो. या प्रमाणपत्राच्या आधारे सातबारा उतार्यावरील इतर हक्कातील कुळ हे नाव निघून तिथे तुमचे नाव मालक म्हणून लावले जाते. तुमच्या सातबारावर अशी नोंद प्रलंबित आहे का? वेळीच वकिलांचा किंवा महसूल विभागाचा सल्ला घ्या आणि आपला हक्क मिळवा. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा.